सगळ्यांना जय भीम. समता संघर्ष आणि विचार मंच या संस्थेचे मी खूप खूप आभार मानते, अभिनंदन करते की माटुंगा लेबर कॅम्प मध्ये त्यांनी गुणगौरव जे 10वी-12वी मध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांचा गुणगौरव सोहळा इथे साजरा करण्यात आला आणि मी या संस्थेचे खूप आभारी आहे की असं प्रोत्साहनपर कार्यक्रम व्हायला पाहिजे. कारण मुलं मोठी होऊन आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करतील, आपल्या एरियाचं नाव रोशन करतील. तर असं कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल सगळ्या सदस्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि गणेश भाऊ तुमचं पण खूप खूप अभिनंदन की तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन हा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. धन्यवाद. जय भीम. समता संघर्ष विचार मंच ही जी सेवाभावी संस्था आहे, ह्या सेवाभावी संस्थेचा आजचा उपक्रम हा खूपच आम्हाला आवडला. आणि तुम्ही हे माटुंगा लेबर कॅम्प सारख्या वसाहतीमध्ये सुरू केलेलं आहे. कारण इथे सर्रास जी मुलं आहेत ही गोरगरीब झोपडपट्टीतली चाळीतली मुलं जी अत्यंत लोअर उत्पन्न ग्रुप मधली आहेत आणि त्यांचे पालक पण तेवढे फारसे शिकलेले नसतात. त्यामुळे अशा पालकांच्या मुलांना त्यांच्या उत्थानासाठी प्रगतीसाठी अशा प्रकारचा मंच हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो असं मला वाटतंय. कारण आजच्या मुलांना मार्गदर्शनाची गरज खूप आहे. त्यांचं काउन्सिलिंग होणं, योग्य दिशा मिळणं, जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना जे काय अडथळे येतात किंवा जी काय आव्हानं असतात ती आव्हानं फेस करताना त्यांना अडचणी नको यायला किंवा त्यांचा मार्ग सोपा करण्याच्या दृष्टीने आपल्या ह्या सेवाभावी संस्थेचं खूप मोठं योगदान येणाऱ्या काळात असणार आहे. आमच्यासारख्या शिक्षकाला, आमच्यासारख्या प्राचार्य, आता मी प्रशासकीय पदावर आहे, गेले 28 वर्ष कार्य करतोय. जर मला याच्यात तुम्ही वारंवार बोलवा, मला नक्की आवडेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं. आणि मला एकही पैशाची तुमच्याकडून अपेक्षा नसणार, अगदी मोफत मी करेन. कारण मी इथला भूमिपुत्र आहे. मी माटुंगा लेबर कॅम्पच्या मिलिंद नगरच्या झोपडपट्टीतनं मी अगदी आंबेडकर कॉलेज, सिडनीयम कॉलेज असा माझा प्रवास आहे. त्यामुळे माझ्या अजूनही जमिनीवरच पाय आहेत. त्यामुळे मला आमच्या मुलांना मार्गदर्शन करताना, घडवताना मला खूप खूप आनंद होईल. तर एवढं मी नक्की सांगतो आणि तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन या एक स्तुत्य अशा कार्यक्रमासाठी. थँक्यू. कोणतीही संघटना विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करत नाही, परंतु त्यांनी प्रामुख्याने सुरुवातीच्या काळातच हा गुणगौरव सोहळा आयोजित करून समाजाचे लक्ष वेधलेलं आहे. आणि असेच कार्यक्रम पुढे होत राहावेत आणि ही संघटना बळकट व्हावी आणि या संघटनेच्या वतीने समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी अशी मी यांना इच्छा व्यक्त करून अभिनंदन त्यांचं करतो. हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला. असाच कार्यक्रम नेहमी चालत राहिला तर आपल्या समाजाची प्रगती नक्कीच होईल आणि ही प्रगतीच अपेक्षित आहे. हा जो आपल्या एक मुलांना मार्गदर्शनाची किती गरज आहे ते आजच्या युगामध्ये अत्यंत आवश्यक आहे. मार्गदर्शनाची आवश्यकता अशी झालेली आहे, आता पूर्ण आपलं आरक्षण निघत जाईल आणि प्रायव्हेटायझेशन होत जाईल. याच्यासाठी आपली मुलं ही उत्कृष्ट कौशल्यवान आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट याच्यात आली तरच ती टिकून राहतील. म्हणून या कार्यक्रमाचं मी अभिनंदन करतो. आपल्या संपूर्ण समितीचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम.